Hey, good morning, my dear friends and students. I am Sadna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. तुमचं 6th स्टँडर्डचं नवीन सिलेबस आहे आणि नवीन सिलेबसचा तुमचा 5वा लेसन आपण सुरू करतो आहोत की ज्या लेसनचं नाव आहे GCD अँड LCM. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ GCD? GCDचा फुल फॉर्म काय आहे हे सगळ्यांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. सर, GCDचा फुल फॉर्म आहे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. काय आहे? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. हां, कुठेतरी लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. कॉमन डिवायझर हा आहे तुमचा GCDचा फुल फॉर्म. आणि LCM म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल. लोवेस्ट कॉमन मल्टिपल. मग आता याचा मराठीतून अर्थ काय आहे आणि नेमकं काय करायचं आहे या GCD आणि LCM मध्ये, चला समजून घेऊया. आजच्या या लेसन मध्ये लसावी कसा फाइंड करायचा आणि मसावी कसा फाइंड करायचा, लघुत्तम सामायिक विभाज्य आणि महत्तम मसावी. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, सामायिक विभाज्य. हे सगळं आपल्याला बघायचं आहे. आता तुम्ही हे ऐकल्यानं तुम्हाला कन्फ्युजन होईल, पण कन्फ्युजन बिलकुल होणार नाही तुमचं. मी 100% सांगते. तुम्ही आता पहिले हे जे तुमच्या पुस्तकात एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते एक्झाम्पल पहिले व्यवस्थित समजून घ्या आणि मग GCD आणि LCM आरामशीर सगळ्या कन्सेप्ट तुमच्या मी क्लिअर करणार आहे. अरे हे काय नवीन? तर हा आहे आपला नवीन YouTube चॅनल की ज्याचं नाव आहे DS Kids with विराज. आता तुम्हाला अभ्यास करून खूप कंटाळा आला असेल, मध्ये 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्यावा वाटत असेल आणि दुसरं तुम्ही रील्स बघत बसाल. त्यापेक्षा हे छान छान गाड्यांचे रील्स तुमच्यासाठी आणलेले आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या या नवीन चॅनलला DS Kids with विराज आणि लाईक करायला विसरू नका. आता तुमच्या पुस्तकामध्ये पहिले डिवायझर आणि डिव्हिडंडची कन्सेप्ट दिली आहे. नक्की काय आहे समजून घेऊया. सगळ्यात पहिले तुमच्या पुस्तकात हे एक्झाम्पल दिलेले आहे. टेक 12 पेन्सिल ऑफ द सेम साईज. 12 पेन्सिल घ्यायच्या आहे सेम साईजच्या आणि आपल्याला त्या इक्वली डिस्ट्रीब्यूट करायच्या आहे. मग आता एका विद्यार्थ्याला जर वाटायच्या असतील, त्या जर पेन्सिल तुम्हाला एका विद्यार्थ्याला जर वाटायच्या असेल तर साधी सिंपल गोष्ट आहे. एका विद्यार्थ्याला 12 पेन्सिल येणार आहे, बरोबर की नाही? एका विद्यार्थ्याला किती येतील? 12 पेन्सिल येणार आहे. 2 विद्यार्थ्याला वाटायचे आहे, डिव्हिजन ऑफ 2. मग काय करणार? एका विद्यार्थ्याला 1 2 3 4 5 6, एका विद्यार्थ्याला 6 पेन्सिल येतील, दुसऱ्या विद्यार्थ्याला 1 2 3 4 5 6 पेन्सिल म्हणजे 6 2 12. 2 भाग करायचेत ना, 12चे 2 भाग. 12चे 2 भाग कसे करणार? 12 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 6. त्यानंतर या पेन्सिलचे आपण 3 भाग पण करू शकतो. 3 म्हणजे या पेन्सिलचे आपल्याला 3 भाग करायचे आहे. 12 पेन्सिल 3 जणांमध्ये वाटायचे. मग एकाला किती येणार आहे? येस, ऑब्विसली एकाला 4, दुसऱ्याला 4 आणि तिसऱ्याला 4. 4 3 जा 12. किंवा असं पण करू शकतो 12 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 4. म्हणजे प्रत्येकाला काय येणार आहे? तुमच्या 4 पेन्सिल येणार आहे. साधी गोष्ट आहे की नाही? त्यानंतर आपण 5 पेन्सिल तर काही देऊ शकत नाही, कारण 5 1 5 5 2 10 5 3 15 होतं. त्याच्यामुळे इक्वली डिस्ट्रीब्युशन होणार नाहीये. त्याच्यानंतर अजून काय करू शकतो बघा पुढे. 4 तर आपण देऊ शकतो, 5 काही देऊ शकत नाही, 6 देऊ शकतो कारण 6 2 जा 12. 6चे आपण काय करू शकतो? 2-2चे बंच करू शकतो. एकाला 6 पेन्सिल आणि दुसऱ्याला 6 पेन्सिल. अशा पद्धतीने दोघांना 6 पेन्सिल देऊ शकतो. डिव्हिजन ऑफ 12 into 6. नंतर आपण काय करू शकतो? प्रत्येकाला 2-2 पेन्सिल पण देऊ शकतो, 2-2 भाग. या पद्धतीने बघा, एकाला 2 2 2 2 2 म्हणजे ह्याच पेन्सिल तुम्ही 6 विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा वाटू शकतात. कशा पद्धतीने? सो 12 डिवायडेड बाय 6 जर आपण केलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला तुमच्या 2 पेन्सिल येणार आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे पेन्सिलचं डिवायडेशन का दिलेलं आहे. त्यानंतर आपण एकाला 7 देऊ शकतो का नाही? 7 2 14, 7 2 14, 8 2 16, 9 2 18, 10 2 20 आणि 11 2 22 नाही येणार आहे. आणि 12 इक्वल ग्रुप्स आणि 12 इक्वल एकाला डायरेक्ट 12 आपण देऊ शकतो. अशा पद्धतीने हे तुम्हाला इथे डिवायडेशन दिलेले आहे. मग आता तुम्हाला याच्यातून नक्की काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तेच आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला नक्की काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, चला समजून घेऊया. मग आता काय म्हणतात रे ते म्हणतात आपल्याला, बाय ऑब्झर्विंग द अबव्ह टेबल वी कॅन डिव्हाइड 12 पेन्सिल इक्वली इंटू ग्रुप्स ऑफ 1. आपण 12ला कशामध्ये 1 एका व्यक्तीला देऊ शकतो, 2 व्यक्तीला देऊ शकतो, 3ला 4ला देऊ शकतो, 6ला पण देऊ शकतो आणि 12. अशा पद्धतीने काय करू शकतो? या 12 पेन्सिलचं विभाजन करू शकतो. सो देअरफॉर द डिवायझर ऑफ अ नंबर 12 आर. मग हे जो 12 नंबर आहे हे काय झाले? याचे हे सगळे झाले डिवायझर्स, विभाजक. या सगळ्यांना हे सगळे काय आहे?
12ला भाग जाणाऱ्या संख्या आहे. तुम्ही जर विचार केला 1च्या टेबलमध्ये 12 येतो, 2च्या 2 1 जा 2, 2 6 जा 12 येतो. ठीक आहे, 2 6 जा 12 येतो. त्यानंतर 3च्या टेबलमध्ये बघितलं 3 4 जा 12 येतो. नंतर 4च्या 4 3 जा 12 येतो. 6 2 जा 12 येतो. आणि 12च्या टेबलमध्ये 12 1 जा 12 येतो असतो. म्हणजे या सगळ्या पाड्यांमध्ये काय येतो, तुमचा 12 येतोय. मग याला आपण काय म्हणणार, ऑल दीज आर द डिवायझर्स ऑफ 12. याला 12चे विभाजक आपण म्हणणार आहोत. ओके, अँड द नंबर 12 इज डिव्हिजिबल बाय नंबर 1 2 3 4 5 6 12 अँड अ नंबर दॅट डिवाइड्स अनदर नंबर अँड लिव्स नो रिमाइंडर. बाकी उरत नाही, शून्य येतोय त्याचं रिमाइंडर. अ नंबर दॅट लिव्स नो रिमाइंडर व्हेन डिवाइडेड बाय अनदर नंबर इज कॉल्ड ॲज अ मल्टिपल. त्याला काय म्हणणार, त्याचा मल्टिपल म्हणणार आहात. मराठीमध्ये काय म्हणणार या मल्टिपलला, विभाज्य. म्हणजे अशी संख्या की जिने भागल्यानंतर बाकी शून्य येते. बाकी काय येते, शून्य येते, त्याला आपण त्या संख्येचा मल्टिपल. मग हे सगळे 1 2 3 4 6 आणि 12 हे काय झाले, तुमचे 12चे मल्टिपल झाले आहे. वी कुड नॉट डिवाइड 12 पेन्सिल इक्वली इंटू 5 6 5 7 8 9 10 11 एवढ्या याच्यामध्ये डिवाइड करू शकत नाही. सो आर नॉट डिवायझर्स ऑफ नंबर 12. 12 हे बाकीचे नंबर आहेत ते त्याचे डिवायझर्स पण नाही, मल्टिपल नाही. ठीक आहे, मल्टिपल ही कन्सेप्ट समजली असेल. मल्टिपलची ही डेफिनेशन इथं दिलेली आहे, सगळ्यांनी 5 टाइम्स लिहून घ्या. सिंपल डेफिनेशन आहे, अ नंबर दॅट लिव्स नो रिमाइंडर, बाकी उरत नाही, व्हेन डिवाइडेड बाय अनदर नंबर, दुसऱ्या नंबरने डिवाइड केलं बाकी उरत नाही, त्याला आपण मल्टिपल म्हणणार आहोत. सो आय थिंक तुमची मल्टिपलची डेफिनेशन इथे क्लिअर झाली असेल. आणि आत्ता आपल्याला बघायचं आहे खूप इंटरेस्टिंग गोष्ट. आपल्याला बघायचं आहे मेथड्स ऑफ फाइंडिंग प्राईम फॅक्टर. कुठल्याही याचे प्राईम फॅक्टर कसे शोधायचे हे बघायचं. त्याच्या अगोदर काय दिलंय, दॅट आर मल्टिपल्स ऑफ नंबर डिव्हिजिबल बाय द नंबर. फॉर एक्झाम्पल, द नंबर 12 इज अ मल्टिपल ऑफ 2. नंबर 12 इज डिव्हिजिबल नंबर 2 अँड 2 इज अ डिवायझर ऑफ नंबर 12. डिवायझर ऑफ 12 म्हणजे आता इथे आपण मगाशी मल्टिपल बघितलं की 12चे जे तुमचे मल्टिपल्स काय आहेत ते अशा पद्धतीने इथे दिलेले आहे. कशा कशाने भाग जातो हे मगाच्या एक्झाम्पलमधून आपण समजून घेतलं. आता 2 मेथड आहे फाइंडिंग प्राईम फॅक्टर मेथड. मग पहिली हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आहे आणि दुसरी ही हॉरिझॉन्टल अरेंजमेंट इथे कंप्लीट केलेली आहे. दोन्ही मेथड मी तुम्हाला छानपैकी, आणि एक व्हर्टिकल मेथड आहे, त्याच्यानंतर प्राईम फॅक्टर मेथड सुद्धा आहे. तर आपण चला फटाफट काय करूया, ह्या मेथड ज्या आहेत त्या छानपैकी समजून घेऊया. आता ह्या मेथडमध्ये नक्की काय सांगितलं आहे, पुस्तकात तर सांगितलंच आहे, पण मी तुम्हाला एक्झाम्पल्सद्वारे सुद्धा क्लिअर करणार आहे. आता सगळ्यात पहिले 24 दिलेले आहे. मग आता 24 जर आपण विचार केलं की 24 कोणाच्या टेबलमध्ये येतो, 4 6 जा 24, 4 इंटू 6 करतो. म्हणून आपण इथे काय केलं, पहिल्या याच्यामध्ये 4 लिहिला, दुसऱ्या याच्यामध्ये 6 लिहिला. परंतु हा 4 जो आहे तो प्राईम फॅक्टर आहे का, नाही. 4 परत कोणाच्या तरी टेबलमध्ये येतो. कोणाच्या, 4 येतो. 4चे फॅक्टर काय येईल, 2 इंटू 2, 2 2 जा 4. सो आपण इथे परत काय केलं, 2 इंटू 2 लिहिलं. 6 परत कोणाच्या तरी टेबलमध्ये येतो, 2 3 जा 6. 6चे फॅक्टर काय आहे, 2 इंटू 3. सो अशा पद्धतीने हे फॅक्टर केले आणि ही झाली तुमची हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आणि ही झाली खाली तुमची दिली आहे व्हर्टिकल अरेंजमेंट. चला फटाफट समजून घेऊया प्राईम फॅक्टर मेथड बाय हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल मेथड. तर आता आपल्याला बघायचंय, पहिले मी तुम्हाला हॉरिझॉन्टल मेथड समजावून सांगते. मग आता 24 तुम्हाला पुस्तकात एक्झाम्पल दिलेलं होतं 24. मग आता तुम्हाला सांगते 2 मेथड आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मेथड. तुम्ही काय करा, पहिली व्हर्टिकल मेथड समजून घ्या आणि व्हर्टिकल मेथड आली की तुम्हाला हॉरिझॉन्टल मेथड लिहिणं ही सोपी जाते. मग आता पहिली मी तुम्हाला व्हर्टिकल मेथड समजावून जाते. याला मराठीमध्ये शिडी पद्धत सुद्धा म्हणतात मराठीमध्ये. आणि ही फॅक्टरायझेशनची ही जी मेथड आहे, ज्या विद्यार्थ्याला येईल ना त्याला गणितामध्ये कुठलीच अडचण येणार नाही. त्याच्यामुळे ही मेथड खूप गरजेची आहे. ज्या विद्यार्थ्याला 1 ते 1000चे फॅक्टर येतात त्याला गणितामध्ये काहीच अडचण येत नाही, सगळे गणित त्याला सोडवता येतात. म्हणून 1 ते 1000चे प्राईम फॅक्टर येणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी बेसिकमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना नेहमी 1 ते 1000चे फॅक्टर स्वतः करून बघा, चेक करून बघा की आपले 1 ते 1000चे फॅक्टर बरोबर आहे की नाही. मग आता आपल्याला काय दिले, त्यांनी 24 दिलेलं आहे. मग आता 24 आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा, 24. मग आता कुठल्याही संख्येचे फॅक्टर पाडत असताना पहिली एक लक्षात ठेवायचं, एक डोक्यात डायरेक्ट क्लिअर ठेवायचं की आपल्याला काही कसोट्या वापरायच्या आहेत. कुठल्या, पहिले 2ची टेस्ट वापरायची आहे. डोक्यात हे सगळ्या ज्याच्या हे कन्सेप्ट क्लिअर आहे ना त्याला कुठले पण फॅक्टर पाडता येईल. पहिले 2ची टेस्ट. 2ची टेस्ट काय आहे, ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 आहे त्या संख्येला 2ने भाग जातो. मग अशा तुमच्या समोर कुठलीही संख्या देऊ द्या, लाखामध्ये देऊ द्या किंवा हजारामध्ये देऊ द्या, ज्याच्या शेवटी 0 2 4 6 8 आहे. मग अगदी करोडमध्ये जरी तुम्हाला संख्या अशा पद्धतीने कितीही करोडमध्ये जरी संख्या दिली, शेवटी बघा काय आहे, शेवटी काय आहे 0 2 4 6 8 आहे, त्याला 2ने भाग द्यायचा.
2ची टेस्ट समजली सगळ्यांना. त्याच्यानंतर पुढची टेस्ट आहे आपली 5ची टेस्ट. ज्या संख्येच्या शेवटी 0 आणि 5 आहे ना त्याला बिनधास्तपणे 5 ने भाग देऊन टाकायचा. ज्याच्या शेवटी 0 आणि 5 त्याला 5 ने भाग द्यायचा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 5 8 9 5 5 शेवटी 5 ना शेवटी 5 ने भाग देऊन टाकायचा. किंवा 9 8 6 0 0 0 8 0 शेवटी काय आहे 0 5 ने भाग देऊन टाका. ठीक आहे, ही झाली 5ची टेस्ट. त्याच्यानंतर पुढे आहे तुमची 10ची टेस्ट. 10ची टेस्ट काय आहे, ज्याच्या शेवटी 0 असतो त्याला आपण 10 ने भाग देत असतो. म्हणजे एक लक्षात घ्या, याच्या शेवटी 0 आहे त्याला 2 ने पण भाग जातो आहे, त्याला 5 ने पण भाग देऊ शकतो आणि त्याला आपण 10 ने सुद्धा भाग देऊ शकतो. त्याच्यानंतर अजून एक टेस्ट आहे तुमची सगळ्यात महत्त्वाची टेस्ट की जी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वापरायची आहे, ती म्हणजे 3ची टेस्ट. मग 3ची टेस्ट काय आहे, सम ऑफ ऑल दी नंबर्स. सम ऑफ ऑल द नंबर्स करायचं. म्हणजे तुम्हाला समजा तुमच्या समोर एखादा नंबर इथे दिलेला आहे, एखादा नंबर तुमच्या समोर दिलेला आहे. काय नंबर दिलेला आहे, समजा एवढा मोठा काहीतरी नंबर तुम्हाला दिलेला आहे. असा नंबर दिलेला आहे आणि या संख्येला 3 ने कशाने भाग जातो हा शोधायचा आहे. मग एक साधी तुम्हाला ट्रिक सांगते. अशा वेळेस काय करायचं, या संख्येची बेरीज करून बघायची. मग आता बेरीज जर आपण केली 6, आता 6 + 3 किती होतात 9. 9च्या पुढे 3 बोटं मोजा. 9 10 11 आणि 12 झाले. 12 मध्ये 8 मिळवले किती आले तुमचे 20 आले. 20 + 4 24 25 26 27 इथपर्यंत 27 बेरीज झाली. 27 मध्ये परत किती मिळवले 8 + 8 किती झाले तुमचे 16 + 17 7 आणि 7 14 2 आणि 1 3 आणि 1 4 44. या पूर्ण संख्येची बेरीज किती आली 44 आली. मग या 44 3च्या टेबलमध्ये येतो का सांगा तुम्ही मला. 44 3च्या टेबलमध्ये येत नाही. जर 44ला आपण 3 ने भाग द्यायला गेलो 3 1 जा 3 आणि 3 6 जा 12 आणि बाकी ही 2 उरते. म्हणजे पूर्ण भाग जात नाहीये, म्हणून या संख्येला 3 ने भाग जात नाहीये. म्हणजे दुसऱ्या कशाने भाग देता येईल, म्हणजे 3 जिथे आपल्याला 2ची कसोटी वापरली, 5ची वापरली, 10ची वापरली अशा, आणि जिथे कुठलीच कसोटी वापरत नाही मग तिथे त्या संख्येची बेरीज करून बघायची. मग आता साधी गोष्ट आहे 8 1 9 0 ही तुम्हाला एक संख्या दिलेली आहे. मग आता आपण याची ॲडिशन केली 8 + 1 9 9 + 9 18. 18 येतो का रे 3च्या टेबलमध्ये, येतो ना. 3 1 जा 3 3 हाऊ मेनी जा 18 3 6 जा 18 3 6 जा 18 हे येतं. 3 6 जा 18 हे येतं. म्हणून काय करणार आहोत आपण याला 3 ने भाग देणार आहोत. मग तुम्हाला कधीही काही अडचण आली तर 3ची टेस्ट ही तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बेरीज करायची आणि ती 3च्या टेबलमध्ये येते का ते बघायचं. बाकीच्या टेस्ट मागे पुढे तुमच्या लक्षात राहणारच आहे, पण ह्या खूप इम्पॉर्टंट टेस्ट तुमच्यासाठी आहे. आलं लक्षात. 2 5 10 3. मग आता आपण जाणार आहोत आपल्या 24च्या फॅक्टरकडे. ठीक आहे. मग आता 24चे फॅक्टर तुम्हाला काय सांगितलं, पहिले मी व्हर्टिकल मेथडने असं लक्षात ठेवायचं. 24चे फॅक्टर. मग आता शेवटी मी काय केलं, विचार केला, अरे बाबा टीचरांनी काय सांगितलं होतं, शेवटी 0 2 4 6 8 आहे का, बघितलं शेवटी काय आहे 4. 4 आहे म्हणजे कशाने भाग द्यायचा 2 ने भाग द्यायचा. ज्याने भाग द्यायचा तो इथे लिहायचा. ठीक आहे. मग 2च्या टेबलमध्ये 24 किती नंबरला, आपण डायरेक्ट असा भाग द्यायचा मनातल्या मनात. 2च्या टेबलमध्ये 2 किती नंबरला 2 1 जा 2. 2च्या टेबलमध्ये 4 किती नंबरला 2 2 जा 4. ठीक आहे. ज्याला येत नाही त्याने अशा पद्धतीने पण करतात काही विद्यार्थी बघा. 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. आणि मला एक साधी सोपी ट्रिक सांगू का, 2 ने भाग करायचं म्हणजे त्याच्या निम्मे करायचं, अर्ध करायचं डायरेक्ट. 24च्या निम्मे किती 12. मग शेवटी परत 2 आला, मग परत आपण 2 ने भाग देऊया. 2च्या टेबलमध्ये 12 किती नंबरला 2 6 जा 12. ठीक आहे. परत 6 आला. 6 आला परत इथे. मग 2च्या टेबलमध्ये 6 किती नंबरला 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6. आता तर 3 आला. 3 कोणाच्या टेबलमध्ये येतो, येस 3 हा 3च्याच टेबलमध्ये येतो. मग 3 1 जा 3. ही झाली आपली व्हर्टिकल मेथड. आता ज्या विद्यार्थ्याला ही व्हर्टिकल मेथड आली ना त्याला हॉरिझॉन्टल मेथड करायला काहीही अडचण येत नाही. कशी समजावून सांगते. ही झाली तुमची व्हर्टिकल मेथड, उभी पद्धत, शिडी पद्धत म्हणतात याला. व्हर्टिकल मेथड. मग पहिले व्हर्टिकल मेथडच सगळ्यांना आली पाहिजे. व्हर्टिकल आली की हॉरिझॉन्टल लिहायला काही अडचण येत नाही. आता हीच तुम्हाला हॉरिझॉन्टल तुम्हाला टीचरांनी लिहायला लावली, अरे हॉरिझॉन्टल मेथडने लिहा. तुमच्या पुस्तकांमध्ये पण हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी पद्धत करायची. मग आता 24चे फॅक्टर पाडायचे आहे. मग 24चे फॅक्टर पहिले आपण काय करणार, तुम्ही हे बघा, हे असं केलं ना
24चा पहिला फॅक्टर काय येईल 12 2 जा 12 दुने 24 हां 12 2 जा 24 ठीक आहे. परत ह्या 12चे फॅक्टर पाडायचे आपल्याला. 12 कोणाच्या टेबलमध्ये येतो 12 तुम्हाला माहिती आहे 12 6 2 जा 12 येतो. 12 कोणाच्या पाड्यात येतो तुम्हाला मी समजावून सांगते लक्षात घ्या. हां मग आता इथे 6 2 जा 12 केलं. परत ह्या बायाचे फॅक्टर्स पाडले इंटू 2 हे ॲज इट इज. परत 6 कोणाच्या तरी पाड्यात येतो 6 कोणाच्या पाड्यात येतो 3च्या 3 2 जा 6 झाले हे फॅक्टर्स. आणि तुम्ही जर हे बघितलं मॅच केलं हे फॅक्टर सेम सेम येतात 2 इंटू 2 इंटू 2 2 जो आहे तो 3 वेळा आणि 3 एकदा आलेला आहे. आले की नाही हे फॅक्टर आले की नाही. हां म्हणून तुम्हाला व्हर्टिकल मेथड येणं खूप गरजेचं आहे. आता तुमच्या पुस्तकात जी मेथड दाखवली आहे त्या मेथडने सुद्धा आपण समजून घेऊया की 24चे आपल्याला फॅक्टर पाडायचे होते. मग सगळ्यात पहिले त्यांनी काय दिलं की 24 कोणाच्या टेबलमध्ये येतो शेवटी 4 आहे. आपण काय केलं 12 2 जा 12 दुने 24 हां 2 तर प्राईम फॅक्टर आहे हां त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. पण ह्या 12चे परत फॅक्टर पडतात. 12चे काय फॅक्टर पडतात 6 2 जा 12 6 दुने 12 ठीक आहे. परत ह्या 6चे पण परत फॅक्टर पडतात 2 3 जा 6 2 इंटू 3. सो फॅक्टर्स काय प्राईम फॅक्टर मिळाले आपल्याला. प्राईम फॅक्टर म्हणजे असे फॅक्टर की जे कोणाच्याच पाड्यात येत नाही. हां म्हणजे समजा आता 2 हा फॅक्टर आहे 2 हा फॅक्टर कोणाच्या पाड्यात येतो 1 आणि 2च्याच. हम तो भाई राज्य है हम किसी के टेबल में नहीं आते उसे बोलते हैं प्राईम नंबर्स. असे 1 ते 100 मध्ये एकूण किती नंबर आहे 25 प्राईम नंबर आहे की जे कोणाच्याच पाड्यात येत नाही. ते फक्त 1च्या टेबलमध्ये स्वतःच्या पाड्यात येतात. मग असा 2 नंतर तुम्ही बघा 3 आलेला आहे 1 आणि 3च्या टेबलमध्ये हेच प्राईम फॅक्टर आहे. मग याचे प्राईम फॅक्टर 24चे हॉरिझॉन्टल मेथडने जर तुम्ही काढायला गेले तर काय आलं 2 इंटू 3 इंटू 2 इंटू 2. हीच मेथड तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला किती अवघड देऊ द्या तरी पण तुम्हाला काढता येणार आहे. हां अजून एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमची कन्सेप्ट जी आहे ती छानपैकी इथे क्लिअर होईल. मग आता आपण घेऊया 48चे फॅक्टर पाडायचे. आता शेवटी मी बघितलं अरे 48 आहे शेवटी 8 आहे. मग काय करणार मी याच्या शेवटी 2 ने भाग देऊन बघणार 48ला 2 ने भाग देऊन बघणार ठीक आहे. 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8 24 2 जा केलं 24 2 जा केलं तर मला किती मिळणार आहे 48. याचा काही विषयच मिटलाय. मग 24 परत कोणाच्या पाड्यात येतो रे 24 येस 24च्या परत हाफ करा हां 12 दुने 24 12 इंटू 2 केलं ठीक आहे. 12 परत कोणाच्या पाड्यात येतो 6 2 जा 12 येस ओके. 6 परत कोणाच्या पाड्यात येतो 2 3 जा 6 आलं की नाही. म्हणजे 48चे फॅक्टर काय आले 2 2 इंटू 3 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. आपला आन्सर बरोबर आहे की नाही. आपण व्हर्टिकल मेथडनी पण करून बघूया. आपलं जे आन्सर आहे ते व्हर्टिकल मेथडनी पण करून बघूया आपलं बरोबर आहे की नाही. हे जे आन्सर मी काढलंय ते बघूया आता व्हर्टिकल मेथडने करून. बघा व्हर्टिकल मेथडने आलं ना तुम्हाला हे करणं सोपं जाणार आहे. 48 मग मी विचार केला अरे शेवटी 8 आहे म्हणजे मी 2 ने भाग देणार. मग मी डोक्यात विचार केला शांतपणे अरे 2च्या टेबलमध्ये 4 किती नंबरला येतो शांतपणे विचार करा 2 2 जा 4. 2च्या टेबलमध्ये 8 किती नंबरला येतो 2 4 जा 8 48च्या निम्मे 24 हां 2 ने भाग दिल्यानंतर हाफ करायचं. परत बघितलं अरे इसके नीचे इसके पीछे तो 4 है तो फिर हम क्या कर सकते हैं फिर हम 2 से फिर से मल्टीप्लाई कर सकते हैं. मग 2च्या टेबलमध्ये 2 1 जा 2 2 1 जा 2. 2च्या टेबलमध्ये 4 किती नंबर 2 2 जा 4 ओके 2 2 जा 4. त्याच्यानंतर इथे आपण 2 ने भाग दिला. 2च्या टेबलमध्ये 12 किती नंबरला 2 6 जा 12. परत 2च्या टेबलमध्ये 6 किती नंबरला 2 3 जा 6 आणि 3 1 जा 3. 3 तो भाई किसी के टेबल में नहीं आता वो तो सिर्फ 3 के ही टेबल में आता है. सो हे झाले फॅक्टर. मग आता इथे तुम्ही जर विचार केला 24 दुने 48 आलं की नाही. पहिला फॅक्टर मिळाला 24 इंटू 2 बघा इथून पेअर मिळाली म्हणून तुम्हाला ही मेथड आली पाहिजे. त्याच्यानंतर मी बघितलं की अरे 24 12 दुने 24 बघा दुसरा लगेच जोडी इथे 12 दुने 24 इथे लिहिली. त्याच्यानंतर बघितलं 12 कोणाच्या पाड्यात येतो 6 दुने 12 6 2 जा 12 म्हणून 6 2 जा केलं. परत 6 कोणाच्या पाड्यात येतं 3 2 जा 6 3 2 जा 6. सो म्हणून असे फॅक्टर पाडणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्हाला आय थिंक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल
मेथड ही 100% समजली असेल. मग आता आपण एक छानसं मोठं उदाहरण घेऊया जेणेकरून तुम्हाला पेपरच्या दृष्टीने सोपं जाईल. 240 घेऊया. म्हणजे शेवटी फक्त 0 आहे, याचा अर्थ 2 ने भाग देणार आहोत आपण. 2 ने डायरेक्ट भाग देऊया, समजून घ्या नीट. 2च्या टेबलमध्ये 2 किती नंबरला, 2 1 जा 2, 4 किती नंबरला, 2 2 जा 4 आणि 2 0 जा 0. ठीक आहे, 2 ने भाग दिला. परत शेवटी काय आला, 0. परत 2 ने भाग दिला. 2च्या टेबलमध्ये 12 किती नंबरला, 2 6 जा 12, 2 0 जा 0. मी हळूहळू सांगते, नीट समजून घ्या. ठीक आहे. त्यानंतर परत शेवटी 0 आला, परत 2 ने भाग दिला. 2च्या टेबलमध्ये 6 किती नंबरला, 2 3 जा 6. त्याच्यानंतर 2 0 जा 0. ओके, जोपर्यंत शेवटी 0 2 4 6 8 येतं तोपर्यंत 2 नेच भाग देत जायचं. शेवटी परत 0 आलेला आहे, परत मी 2 ने भाग दिला. मग आता मात्र प्रॉब्लेम येईल की 30ला मी 2 ने भाग कसा देणार. सो 2 1 जा 2, 3 पेक्षा छोटी संख्या मी काय घेतली. ज्याला असं जमत नसेल त्याने असं करून बघा. 2च्या टेबलमध्ये 3 पेक्षा छोटी संख्या काय, 2 1 जा 2 आणि 2 5 जा 10, 2 5 जा 10 म्हणजे इथे 15 आलं माझं. किती आलं, 15. मग आता 15 माझा कशाच्या टेबलमध्ये नाही, 2च्या नाहीये. मग मी काय केलं, पुढची स्टेप घेतली. पुढची स्टेप काय घेणार, या दोघांची ॲडिशन करून बघितली. ओ माय गॉड, यांची ॲडिशन किती आली, 5 + 1 6 आणि 6 तर टीचरांनी काय सांगितलं, जी बेरीज 3च्या पाड्यात येते ना मग त्याला 3ने भाग जातो. मग 6 तर येतो 3च्या पाड्यामध्ये. मग मी याला काय केलं, 3 ने भाग द्यायचं ठरवलं. सो 3च्या टेबलमध्ये 15 किती नंबरला, 3 5 जा 15. ओके, आणि नंतर 5 किसके टेबल में आता है, 5 तो भाई प्राइम नंबर है, वो किसी के टेबल में नहीं आता, वो तो सिर्फ खुद के टेबल में आता है. सो 5 1 जा 5. सो अशा पद्धतीने आपण काय केलं, प्राइम फॅक्टर मेथडने, हे लॅडर मेथडने म्हणजे तुमच्या शिडी पद्धतीने पहिले काय केले, हे सगळं अवयव पाडून घेतले. आता हेच आपल्याला कन्वर्ट करायचंय तुमच्या हॉरिझॉन्टल मेथडमध्ये. आता तुम्ही म्हणाल टीचर याचं हॉरिझॉन्टल मेथडमध्ये कसं कन्व्हर्जन करणार. मग आता 240 तुम्हाला हॉरिझॉन्टल मेथड पण आली पाहिजे. 240 मग 240चे फॅक्टर काय येईल, 120 × 2, 120 × 2 करा, किती येतं, 240 येतं. मग आता परत आपण काय करणार, 120 या 120चे फॅक्टर पाडूया. 120चे फॅक्टर काय येईल, 120 म्हणजे काय 12, 12 6 2 12. सो 60 × 2 इथंच आहे, इथूनच लिहायचं आहे. 60 × 2 120 × 2 झालं का बघा. 240चं हाफ केलं, 120 × 2 इथून केलं. त्यानंतर 120चं हाफ 60 × 2 केलं, 60 2 जा 120, 120 2 जा 240 केलं. परत ह्या 60चे फॅक्टर पाडू शकतो. 60चे फॅक्टर काय, 30 2 जा 60. मग या 60ला असं लिहिण्याऐवजी आपण 30 × 10, 30 × 2 ह्या रूपामध्ये लिहा. त्याची ब्रेक, त्याचं फोड करत जायचं आहे. 120ची फोड काय केली, 60 × 2 केली. 60 × 2 ही त्याची फोड केली. 60ची फोड काय केली, 30 × 2 केली. ओके, 30 2 जा 60, परत हा 2 आणि परत हा 2. मग आता बरोबर येतं बघा, 30 2 जा 60, 60 2 जा 120, 120 2 जा 240. ठीक आहे, परत 30ची पण फोड करू शकतो. 30ची फोड कशी करू शकतो, 30च्या निम्मे किती, 15 2 जा 30, 15 2 30. सो त्या 30ला आपण असं लिहिण्याऐवजी आपण ह्या रूपामध्ये लिहूया, 15 2 30. ठीक आहे, 15 2 30. बाकीचे तसं लिहायचं, बाकीच्यांना धक्का लावायचा नाही. आता बरोबर आहे का बघा, 15 2 जा 30, 30 2 जा 60, 60 2 जा 120, 1 2 जा 240. मग आता 15ला परत 15ची फोड करू शकतो का, येस 15 पाड्यात येतो ना, 15ची फोड करू शकतो. काय, 3 5 जा 15 इथे दिलेलं आहे, 3 5 जा 15. मग 15ला असं लिहिण्याऐवजी आपण 15चे फॅक्टर पाडूया, 3 5 जा 15. बाकीचं तसं लिहून काढा, बाकीच्याला हे करू नका. आता बघा, हे याला म्हणणार प्राइम फॅक्टर. याला प्राइम फैक्टर का म्हणणार, कारण 3 किसी के टेबल में नहीं आता, सिर्फ 1 और 3 के टेबल में. 5 किसी के टेबल में नहीं आता, सिर्फ 1 और 5 के टेबल में. बाकी 2 1 and 2 के टेबल में. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज अ प्राइम फॅक्टर. आणि ही झाली तुमची व्हर्टिकल मेथडच्या साह्याने आपण काय केलं, हॉरिझॉन्टल मेथड बनवण्याचा प्रयत्न केला. 240 तुम्हाला कुठलाही नंबर दिला तरी तुम्हाला काढता येईल. त्याच्यासाठी काय करायचं, तुमचे पाडेपाठ पाहिजे. 1 ते 20 पर्यंतचे पाडेपाठ असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला समजलं असेल आता प्राइम फॅक्टर मेथड. अजून एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुमच्या सगळ्या ज्या अडचणी आहे त्या अडचणी दूर होतील. आता माझ्यासमोर एक एक्झाम्पल आहे, 256 घेतलं मी आणि याचे मला काय करायचंय, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मेथडने फॅक्टर्स पाडायचे आहेत. मग आता शेवटी बघितलं, अरे टीचरांनी काय बघितलं सांगितलं, सगळ्यात पहिले बघायचं 0 2 4 6 8 आहे का, असेल तर 2 ने भाग द्यायला सुरुवात करायची. सो मी 2 शेवटी बघितलं 6 आहे आणि 2 ने भाग द्यायला सुरुवात केली. सो 2च्या टेबलमध्ये 2 1 जा 2, 2च्या टेबलमध्ये 5 पेक्षा छोटा नंबर 2 2 जा
4 उरला 1 आणि 2 8 जा 16. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे समजलं नसेल तर असं करून बघा, अडचण नको. 2 1 जा 2, परत 2 2 जा 4, पण हे मनातल्या मनात आलं पाहिजे बरं का. आता 5 पेक्षा छोटी संख्या 4, 16 येतं. 2 8 जा 16, 128 आलं. किती आलं? 128 आलं. फिर से 8 आ गया तो फिर हम क्या करेंगे, 2 से फिर से डिवाइड करेंगे. 2 च्या टेबलमध्ये 12 किती नंबरला? 2 6 जा 12. 2 च्या टेबलमध्ये 8 किती नंबरला? 2 4 जा 8. ओके, फिर से 4 आ गया, फिर से हम क्या करेंगे, 2 से डिवाइड करेंगे. 2 ने परत करा. 2 च्या टेबलमध्ये 6 किती नंबरला? 2 3 जा 6. 4 किती नंबरला? 2 2 जा 4. परत 2 आला, परत काय करणार? 2 ने भाग देणार. 2 1 जा 2, 3 पेक्षा छोटी संख्या 2 1 जा 2. ओके, उरला 1. 2 6 जा 12 आणि 2 ने भाग द्यायचं म्हणजे निम्म करा. 256च्या निम्मे 128, 128च्या निम्मे 64, 64च्या निम्मे 32, 32च्या निम्मे 16, 16च्या निम्मे 8, 8च्या निम्मे 4, 4च्या निम्मे 2 येणार आहे. आता पुढचं परत 2 ने भाग द्या कारण शेवटी 6 आहे. 2 8 जा 16, परत 2 ने भाग द्या. 2 च्या टेबलमध्ये 8 किती नंबरला? 2 4 जा 8, परत 2 च्या टेबलमध्ये 2 1 जा 2. आलं की नाही? सो अशा पद्धतीने आपण कितीही मोठी संख्या तुम्हाला देऊ द्या, किती मोठी संख्या दिली तरी तुम्ही आता आरामशीर याचे फॅक्टर्स जे आहेत ते पाडू शकतात. ओके, आता बघा, ही झाली तुमची व्हर्टिकल मेथड. आता हीच तुम्हाला हॉरिझॉन्टल करायची आहे. मग टीचरांनी काय सांगितलं? हॉरिझॉन्टल 256चे फॅक्टर करायचे आहेत. मग शेवटी 6 आहे ना, मग 2 इंटू याचा निम्म केल्यानंतर काय येणार आहे? इथे दिलेलं आहे 128 येणार आहे. 128 झालं. हा 2 तसं ठेवलं. आता या 128ची परत फोड करू शकतो का? येस, ऑब्विसली 128ची फोड करू शकतो. काय करू शकतो? 128ची फोड काय करू शकतो तुम्ही? 64 2 जा 64 2 जा 128. मग ह्या 128ला आपण 2 इंटू 64 असं लिहू शकतो का? येस, लिहू शकतो. करून बघा ना. 64 4 2 जा 6 2 जा 128ला आपण ह्या रूपामध्ये लिहू शकतो. परत 64ची फोड करू शकतो का? येस, 2 इंटू 2, 64ची 64ची फोड 32 इंटू 2, 32 2 64. सो इथे आपण 2 इंटू 32 करू शकतो. परत हेच जाणार आहे आपण खाली. मग 32ची परत आपण फोड करू शकतो का? येस, 16 2 32. बाकीचे 2 2 वाढवतच जाणार आहे. इंटू 16 16. या 16ची परत फोड करू शकतो. येस, 2 8 जा 16, 2 8 16. बाकीचे हे 2 किती वेळा आले? आता हे 4 वेळा आणि हा 5. 2 8 जा. या 8ची परत फोड. येस, 4 2 जा 8. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 किती वेळा झाले रे? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 आणि हे 6. 2 4 जा 8. 2 4 जा आणि ह्या 4ची परत शेवटची काय करायची? स्टेप करायची, त्याचे पण फॅक्टर पाडायचे. 2 इंटू 2 किती वेळा बघा बरं का? 1 2 3 4 5 6 7. हे 3 बघा इथे किती वेळा? 1 2 3 4 5 6 7 8 वेळा 2 आला पाहिजे. किती वेळा? 8 वेळा. मग 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 2 कारण 4ला आपण 2 2 जा 4 या रूपामध्ये लिहिलं. 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर आलं लक्षात? सो हे झाले 256चे हॉरिझॉन्टल मेथडने आणि हे व्हर्टिकल मेथडने फॅक्टर्स. लक्षात येत आहेत? आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स होमवर्कसाठी देणार आहे आणि त्याचे मला व्हर्टिकल मेथड आणि हॉरिझॉन्टल मेथडने काय आन्सर येतं लिहा नक्की कमेंट सेक्शनमध्ये. हे 4 एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देते आहे. याचे आन्सर्स नक्की लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. आता तुम्ही म्हणाल टीचर शेवटी 2 2 ने असणारी उदाहरणं घेतले. आता मी तुम्हाला एक असं उदाहरण दाखवते की ज्याच्या शेवटी 2 नाही आहे, म्हणजे तुमचं ते पण कन्फ्युजन दूर होणार आहे की ज्याच्या शेवटी 2 नसेल तरी पण आपण आन्सर काढू शकतो. आता समजा मी एक एक्झाम्पल घेतलं, 57 हे एक्झाम्पल घेतलं. याच्या शेवटी 2 आहे का? नाही आहे. ते पण तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. मी टीचरांनी काय सांगितलं की 0 2 4 6 8 नाही आहे, 0 5 नाही आहे, 0 नाही आहे. बेरीज करून बघा ना. 7 + 5 12. 12 येतो का 3च्या टेबलमध्ये? येस येतो. म्हणजे याला आपण 3 आणि भाग देऊ शकतो. येस, कशा पद्धतीने? मग 57ला 3 ने भाग देऊया. 3 1 जा 3 आणि 3 9 जा 27.
3 9 जा 27 किती आलं 27, 3 जा 57 येत असतं. मग आता 27 आलं, मग 27ची परत बेरीज केली 7 + 2 9. अरे 9 तर येतं 3च्या टेबलमध्ये, मग मी याला परत 3ने भाग देऊ शकतो. 3च्या टेबलमध्ये 3 9 जा 27. ओके, परत 9 येतो, मग 3च्या टेबलमध्ये 9 येतो, 3 3 जा 9. मग याचे फॅक्टर्स काय झाले 57चे 3 × 3 × 3 × 3. हेच तुम्हाला ह्या मेथडने फाइंड करायला लावले तर कसं करणार हॉरिझॉन्टल मेथडने 57 म्हणजे 3 × 27, परत 27चे फॅक्टर पाडणार 3 × 9, त्यानंतर परत याचे फॅक्टर पाडणार 3 × 3 × 3. सेम ह्याच मेथडने. ठीक आहे. सो आय थिंक तुमच्या पुस्तकामध्ये आता ह्या ज्या मेथड दाखवलेल्या होत्या बघा, आता तुमच्या ह्या परफेक्टली क्लिअर झाल्या असतील. परफेक्टली आता तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात आणि तुम्ही इथे आन्सर्स पण लिहू शकतात की हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने बघा. परत आपण 30चे काय केली फोड केली, काय 15 2 जा 30, आणि परत ह्या 15ची फोड केली 3 × 5 म्हणजे 2 × 2 × 3 × 5 अशा पद्धतीने फॅक्टर पाडलेले आहे. हेच व्हर्टिकल मेथडने तुम्ही जर गेले तर 2ने भाग दिला 2 3 जा, परत आपण इथे 0 आहे, परत 2ने भाग दिला 2 1 जा 2 2 5 जा 10, परत 3ने भाग दिला 5 1 जा 5 5 1 जा 5. सो अशा पद्धतीने प्राईम फॅक्टर ऑफ दी 60चे प्राईम फॅक्टर काय आले, हेच सगळे आले 2 2 3 and 5. आता 2 2 दोनदा नाही घ्यायची गरज, एकदा घेतला तरी चालणार आहे. म्हणजे 2 2 5 हे त्याचे फॅक्टर आले. मग आता प्राईम फॅक्टर आय थिंक तुम्हाला प्राईम फॅक्टर काय आहे व्हर्टिकल मेथड आणि हॉरिझॉन्टल मेथडने कसे सोडवायचे अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे. लवकरच तुमचा प्रॅक्टिस सेट 5.1 घेऊन येते आहे, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.